देविले माई दत्त भाऊ येवा लवकर देविले माई माई दत्त भाऊ या बघा. दत्ता देवघरातले टाक परत इले. घरातले देव परत इले. असे कसे परत इले टाक? कुणीतरी आणून ठेवली असतली. हो ता महत्वाचा नाही हा. टाक परत इले. जा तांदूळ घेऊन ये जा. आहे देवघरात ठेवू लागतील ना? वय पण त्याच्या आधी शुद्धी करूची लागात. सगळे विधी करूक वय. अरे बाहेर गेलेले परत इले हत. त्यांका त्यांची जागा त्यांचा मान देऊक वया. पांडू जा. माई काय जाऊ? रघुभाऊजींका सांग बोलावलेला हा. हा रघु काकांकडे. त्यांच्याकडेच जा नाहीतर हैसर थैसर फिरत बसशील. नाही रघु काकांकडे जातोय. देविले रघु काकांकडे जातोय. देविले सांगूचा रघु काकांकडे देविले सांगूचा. आहे घेवा. आता त्यांच्यावर तांदूळ घाल आणि त्यांना घरात घे. काय चाललेलं असं? अहो घरातले देव परत इले हत. यो तुझो देव यो स्वतःचं रक्षण करू शकणार नाही. तुमचा काय या घराचा काय रक्षण करणार? यो काय कामाचो? हैसर माझी सत्ता याची नाही. मग यो हैसर नाही रावला तरी चला. या घरात जा चांगला चाललेला हा ना तर सगळा त्यांच्यामुळेच चाललेला हा. कुळाचार पाळूक वयो. मी त्यांका फेकूक देऊचे नाही. त्यांका त्यांची जागा देऊक वई. या घरात आता तूच तार रे बाबा. अरे पांडू काय चाललं? रघु काकांकडे. काय झाला? रघु काका तुमकाच हुडकत होतोय मी. तुमच्या घराकडे जाऊन येलोय. नेने काकांकडे जाऊन येलोय. तुम्ही ताक पितास ना थैसर पण जाऊन येलोय. 9 तास तुमच्या देवळाकडे पण जाऊन येलोय. देव असत तुमचे गेले नाही. काय? आमच्या घराकडचे देव गेले होते ना. परत दिले? वाघान पळवल्या नव्हता. वाघान आणून ठेवल्या दारात तसे होते. माईन तुमका बोलवलेला घराकडे देवाक पूजू. एक नारळ देवळाकडे ठेवून येत. इसरा नको. हा इसरा नको. देवळाकडे घराकडे मी विसरलंय. हा घराकडे. हा दत्ता सगळा ठेवलास ना बरोबर? बाबा तुझी जागा तुझं मान तू घे. पण या घरावर कृपा दृष्टी ठेव रे बाबा. इलो ना परत.
त्याका येवचाच लागला असता. मी गारणात कसा घातलेलं आहे आणि ह्या घर सोडून जातलो खय. अहो काळजीच लागून राहिली होती. काय झाला काय कळणार नाही. पण आता जे काही ईदी करूचे असतात ना ते सगळे करून घेवा. होय, सगळा नीट करू वया. बा देवा महाराजा, यांच्याकडून काही चूक झाली असत तर ती पदरात घे आणि तुझी जागा घे रे महाराजा. महाराजा रघु काका काय या अडसर हा कसली तरी देव आपली जागा घेऊ बघणार नाही. यावर काहीतरी उपाय असतात ना. दत्ता, गंगाळ पाणी भरून घेऊन ये आणि एक पंचपत्र घेऊन ये. होय. भाऊजी घरावर काय. अहो मी असं आहे ना, मी ते का काय तर सांगतोय. नमस्कार करा. रघु काका ठेव. ठीक. सांच्यापर्यंत ह्या बुडला तर समजायचा देवान आपली जागा घेतली, नाही तर घरावर मोठा संकट येईल. थोड्या वेळानं हैसर 5 पिठाचे दिवे लावा. त्याच्या सेवेत कमी पडलाच म्हणा ही वेळ इली. आता सांभाळू गया. काय कळता ना माझा म्हणणं. होय. ह्या नाही बुडला गाव जेवण घालूचा लागात. 5 सवासणीची पूजा करूची लागतली आणि शिवाय दान धर्म करूचो लागतलो. संध्याकाळपर्यंत वाट बघा, येतोय मी. सरिता चल आपण पिठाचे पंटे करून घेऊया. हं? याच्यात पाय टाकून बस, म्हणजे बघे बरा वाटणार तुका. जीव गेलो माझो. जीव घेतास की काय माझो. काय झाला? मेले गे गेलो माझो जीव गेलो. हो सहन नाही होई तो माका. पाय गळून इले हो माझे. तरी तुका सांगत होतोय नको असा करू, पण कधी ऐकलास माझा. आधी सगळ्या एकट्यान करीत इलस, आता सुनेक घेतलंस आपल्या मदती. अगो मूळ घरातल्या टाका हात लावलंस, थैसरले देव हैसर घेऊन इलस. त्याचा तुका कायच नाही.
माझा ऐक, माफी माग. बघ धाटदिशी स्वतःच्या पायावर उभ्या राहूशील तू. किती माफी मागायची? हा, किती माफी मागायची? काय चुकला माझा? यो देव, यो अण्णा एवढी पापा करता तरी त्याच्याच साह्याक उभा राहता. त्याची पापा ह्या का दिसली नाही? आम्ही करताव ती पापा आणि ता करता ती 70 मा काय? ता काय नाही. मी ह्या देवाक ना त्या घरात स्वस्त बसूक देऊचाय नाही. परता राहा देत. तू माझा ऐक, त्या पाण्यात पाय ठेव बघूया, बरा वाटतला मग ये. असे किती वेळा हात जोडायचे तुझ्याकडे? किती वेळा हात जोडून भीक मागायची तुझ्याकडे? काय टाकलंस पदरात? काय नाही. होता नव्हता तर सगळा घेऊन गेलं. बघ माझ्या कपाळाकडे बघ. काय चूक होती माझ्या भावाची? माझ्या सासून आणि मी लाख चुकी केलं वसूल. काय पर्याय होतो आमच्याकडे? सगळी भरभराट ह्यांची वैत होती. आमका काय दिलं? तू स्वतःहून कधी आमच्या साहेब उभं राहिलंस? म्हणान माझी सासू तू कायसून घेऊन गेली. काय चुकलं तिचा? तू येणार होतास आमच्याकडे? उभं राहणार होतास आमच्या साया? सांग ना, राहणारच आमच्या साहेब उभो? आय गे, आय गे, फूट लागली अहो नुसती पायाक. हे बाई माझे. काय करू आणखी? सगळा तर करून झाला. मग हे बघतास काय? पाय तरी चेपून देवा. काय म्हटलंस? आता काही एक ऐकणार नाही मी तुझा. आज काय तुझा ऐकत इलय म्हणा तर ह्यो दिवस बघूची वेळ येईल माझ्या. अहो कशा असतास तुम्ही? तुमका बायलेची अवस्था बघूक नाही? बघवत नाही, पण मी जा काय सांगणार आहे तू ऐकणारस? काय काय ऐकू मी? काय करू? त्या अन्नाचे जाऊन पाय धरू की त्याच्या पायावर नाक घासू? हैसर जाऊची काही एक गरज नाही. ओ काय करतास या? दिसता ना? ये आधी हैसर येऊन उभ्या राहू. चल चल थय उभ्या राहू. काय करतास? अगो चल, उतर उतर खाली. हा गे बाई माझे. चल सोयन चल. ओ पाय फुटतात. ओ दुखतात नुसते. सोयन सोयन चल. बेरो देवा समोर उभे राहू. गे बाय. ठेव नारळ राहा. ती माफी मागतेची सांगते का पुन्हा असा होणार नाही म्हणा. मी नाही माफी मागू. चल. हा अगो अगो जा होता त्याच्यातला थोडा तरी शिक. माग माफी. माफी माग म्हणतोय ना. नाही सांगितलंय ना एकदा? मी नाही माफी मागूच. ठेव हा.
माझ्या सासऱ्यान तुका मूळ घरासून नेलं. पाप असत त्या पापाची शिक्षा पण देशील, पण मी माझ्या सासरे काय होक देऊचंय नाही. तुका आमच्या सायाक उभ्या राहावाचाच लागत. तुका या घरात जागा घेऊक देऊचंय नाही. आई काय झाला? तुम्ही कायच बोललाच नाही. काय बोलायचं काय कळणार नाही गो. या घरातला प्रत्येक जण देवाचा सगळा करता, पण या घरातलो करतो पुरुष मात्र त्यांच्याकडे डुंकून सुद्धा बघणार नाही, कुळाचार सांभाळूक नाही. मग या घरावर संकट येतलीच ना गो. आता जर या घरात देवान जागा घेतल्या नाही ना, तर या घराचा काय सांगू पेना नाही गो. आई, आपण नेहमी चांगलंच विचार करायचा. आपण आपल्या परीने करतो ना सगळा, मग हे सगळा चांगलाच होतला. आपली श्रद्धाच ना देवाची जागा परत घेऊक लावत. हे गो बाय, या बघ आता हे सगळे दिवे पेटवून गंगाळाकडे नेऊन ठेव. हा अरे हा काय करतोस? आरती असा ना? आरती नाही ती. आरती नाही. हा मग रघु काकांनी दिवे लावून सांगितले असं. लाव लाव. वहिनी देवघरात नाही बसणार ना? बसतली. देव आपली जागा बरोबर घेतली. आईंच्या श्रद्धेक तडो जाऊक नाही देवची ती. घेतील जागा. घेतील देव जागा घेतील. हा घेतील जागा. हात सोड. आहे देवा त्याची जागा घेतला.